पोरी म्हणून सांगा. काय मिसेस मानसी, तब्येत बरी आहे का? हो मी बरी आहे. काय म्हणालात? मी ठीक आहे. मला ऐकूच नाही ते मोठ्याने. बरी आहे मी. नक्की? हो. गुड. मला हेच ऐकायचं होतं. मिसेस मानसी, उद्या आपल्याला एका ठिकाणी जायचंय. मी सकाळी 8 वाजता तुम्हाला तुमच्या घराखाली पिकअप करतो. सर मला नाही जमणार. आजही मी उद्यासाठी सुट्टी मागणार होते, पण तेवढ्यात तुम्ही म्हणालात. हे काय आहे? हे काय आहे मिसेस मानसी? मी तुम्हाला सगळ्यांसमोर आता विचारलं की नाही? हा निकेत, सगळ्यांसमोर आता विचारलं ना, तुमची तब्येत बरी आहे का? तेव्हा त्या हो म्हणाल्या, आणि आता पुन्हा कामाला नाही म्हणतात. सर लगेच प्रवास झेपेल असं वाटत नाही म्हणून म्हटलं. काय पिकनिकला नाही जायचंय आपल्याला? ऐच्छिक नसतं काम. आणि तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल ना, तर मग उद्याचीच कशाला हो? कायमची सुट्टी घ्या. आपण सगळ्यांनी सुट्टी घेऊया ना, घरी बसूया, ब्रांच बंद करून टाकू. हा सर ऍक्च्युली ना काय नाही का म्हणतेस, मला कळत नाही. कळलं का अनिकेत? मिसेस मानसी, हे ऑफिस आहे. इकडे फक्त कलिग जातो मी. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नवरा बायकोंना एकत्र का काम करू देत नाहीत हे आत्ता कळतंय मला. ही असली तुमच्यासारखी कपल्स बरोबर एकमेकांना प्रोटेक्ट करायला पुढे येतात, गुलुगुलू गप्पा मारायला पुढे येतात, हो ना अनिकेत? वाचलं ना? आता रोज सकाळी हे वाचायचं, याला हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा, आणि मग कामाला लागायचं. कामाला लागायचं. येस सर. मिस मानसी, लुक ॲट मी. उद्या सकाळी 8 वाजता तुमच्या घराखाली पिकअप करायला येतो. आणखीन काही सेवा हवी? कडी नका लावू.
मिसेस मानसी, उद्या आपल्याला एका ठिकाणी जायचंय. मी सकाळी 8 वाजता तुम्हाला तुमच्या घराखाली पिकअप करतो. हं? अरे माझ्या आधीच आलीस. चला, भूक लागलीये. आईने मस्त आपल्या आवडीची भाजी दिली. वा 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 वा. चल चल चल. मनू, मी तुझ्याशी बोलतोय केव्हापासून. लक्ष कुठे आहे तुझं? आहे ना लक्ष, ऐकतेय, बोल. हो, मला सांग, मी आता तुझ्या कोणत्या साडीबद्दल बोलत होतो ग? ब्लॅक पैठणी. मला माहितीये तुला आवडते ती साडी. अगदी चुकीचं आहे. अगं, मी साडीबद्दल बोलतच नव्हतो. फसलात आपण मनू मॅडम. फसले तर आहेच, वाईटरित्या फसले. अच्छा, म्हणजे माझ्याशी लग्न करून तू फसलीस असं तुझं म्हणणं आहे. तू घरी चल, बरोबर बघतो तुझ्याकडे. त्याआधी जेवण करून घे. चल. अगं चल चल, सुरुवात कर. मला नकोय. हे मनू, असं काय करतेस? आईने आपल्या दोघांच्या आवडीच्या भाज्या दिल्या आणि तू उठून निघून चाललीस न खाता. असं काही चालणार नाही. आधी जेवायचंय. हा, हे घे, हे घे. हा कर. हे मनू, तू सकाळी काहीतरी सांगत होतीस मला. मी गडबडीत निघून गेलो. काय ग, काय सांगणार होतीस? तुझ्या लक्षात आहे? हो मग, तुला असंच वाटलं ना अनिकेत विसरला असेल, त्याला काही लक्षातच नसेल, तो विचारणार नाही. थोडा आहे मी तसा, पण आता हळूहळू सुधारतोय मी. अशी गोड असलीस ना, अशीच हसत राहा आणि बरोबर जेवण पण करून घे. आणि जेवण झालं की मग मला सांग. नंतर जेवते. आत्ताच सांगते तुला, पण कसं सांगू, कुठून सुरुवात करू मला कळत नाही. अरे मेघा, तू इकडे कशी काय? मी अशीच तुम्हाला भेटायला आले. हा, मग काय डब्यात? तुझ्या आवडीचं काही नाहीये. इथे बरं काही मिळतं का खायला? हो, मिळतं ना. काय? माझं डोकं हवंय? मी बरं असं म्हणाले ना. मनू, मनू काय झालंय? तू बरी आहेस ना? अगं, आई बाबा तिथे तुझ्या विचाराने, तुझ्या काळजीने हैराण झालेत नुसते. ते इथे येणार होते, मीच म्हटलं की मी बोलते तिच्याशी. मला सांग ना, काय झालंय? बघ ना, मी तिला मगाचपासून हे विचारतोय, काय झालंय काय झालंय, मला सांगतच नाहीये. तू मोठी बहीण आहेस, तुला सांगेल कदाचित. विचार. सांग ना, काय झालंय? ए विचार म्हणजे काय लगेच विचारशील का तू? हा, बसतील सगळं फतकल मांडून विचारायला, गॉसिप करायला. आम्हाला महत्वाची मीटिंग आहे. आधी आम्हाला जेवू दे. ताई, तू पण जेव ना. नाही नाही, तू जेवून घे. अगं थोडं खा. खा म्हणू, खाऊन घे. मीटिंग आहे ना, खाऊन घे. चल चल लवकर. त्या रिसॉर्टच्या क्लायंटवाल्यांशी बोलणं झालंय. काय म्हणाले? ते काय बोलणार, ते तर खुश झाले, आश्चर्यचकितच झाले. तुम्ही स्वतः तिकडे जाणार म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी तर दिवाळी दसराच. बाकीची पण तयारी केली आहे सगळी. हे तिकडे उद्या लागणारे पेपर्स वगैरे आहेत आणि शिवाय ड्रायव्हरला सुद्धा सांगून ठेवलंय. ठीक आहे, जा तुम्ही. ऑफिसच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शनला पाठवा. हा, बोला. हो हो हो, निघेलच आता थोड्या वेळात.
हो पाठवतो. हो हो प्रामाणिक माणूस आहे, चांगलं काम करतो. अगदी माझा राईट हँड समजा. करा त्याची सगळी नीट सेवा करा. हा आज रात्री तो तिकडेच राहील. मे आय कमिंग सर? हा ओके. हा निघालं की सांग. या थँक्यू. बसा बसा. नाही ठीक आहे, काय मग आता बरं वाटतंय का? बरी आहे. तुमच्याकडे बघून वाटत नाही सगळं ठीक आहे. काय झालंय? टेन्शन घेतलंय? हा काही काळजी आहे का? 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतली, नवऱ्याचा धंदा बुडालाय, टेन्शन आहे? कशाला विचारताय सर? घरगुती मॅटर इथे नको. माझ्या कलिग्स बद्दल मला काही फारसं माहीत नसतं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करायला मी इथे येत नाही. हेच हे मला तुमचं फार आवडतं. प्रोफेशनल अप्रोच. आय रिअली लाईक इट. ओपे, मी आणि मानसी उद्या जातोय. तुम्ही ड्रायव्हरला कळवून ठेवलेत ना? नाही काही गरज नाहीये, त्याला राहू दे इथेच ऑफिसमध्ये. मी आणि मानसीच जाऊ. मानसी आपल्याला उद्या एका रिसॉर्टवरती जायचं. मस्त रिसॉर्ट आहे, आपणच फायनान्स केलाय त्यांना. मस्त बॅडमिंटन कोर्ट आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे. असं पाण्यात बसलं ना की एकदम असं रिलॅक्स वाटतं. छान जकूझी आहे, असं मस्त असा मसाज घेत आहे तो पाण्यात बसून. तुम्हाला स्विमिंग करायचं असेल तर तुम्ही स्विमिंग कॉस्ट्युम घेऊन या. मी कॅमेरा घेऊन येतो. स्माइल. नको सर. शिर्के, यस सर. मॅडमसाठी कॉफी आणा. कोल्ड कॉफी की गरम? जी असेल ती आणा. त्यांना चहा आवडतो. मेन्यू मध्ये छापलंय ते सगळं घेऊन या. हो. चला. अनिकेत. येस सर. अरे मी सांगितलं का तुला उभं राहायला? सॉरी सर. बरं ऐक, पनवेलच्या पुढे टोपे कन्स्ट्रक्शनची एक साईट चालू आहे. त्या साईटवर तुला आत्ता जायचं आहे. इकडनं घरी जा, एक रात्रीची बॅग भर आणि साईटवर जा. ओके सर. टोपे चांगले मित्र आहेत माझे, मी त्यांना ऑलरेडी सांगून ठेवलंय. त्यांच्याचकडे राहा, रात्री छान जेवा, गप्पा मारा, त्यांचा सगळा प्लॅन समजून घे आणि मग उद्या साईट व्हिजिट कर. काही हरकत नाही. रात्री घाईघाईत निघून यायची काही गरज नाहीये. ओके? आपल्यासाठी खूप महत्वाचा क्लायंट आहे आणि क्लायंटला पटवण्यात तुम्ही एक्सपर्टच आहात. सर सॉरी, माफ कर. अरे मला नाही नीट बोलता येत. सॉरी, पण अरे खरंच तुझ्या काळजीपोटीच सांगतोय मी. रात्री उशीर झाल्यानंतर उगाच निघायची वगैरे काही गरज नाहीये. हा राहा तिकडे. काय तुम्ही रात्री गप्पा मारणार, मग जेवणार, मग जेवणानंतर काहीतरी घेणार. कशाला उगाच रिस्क? हो की नाही? गाडी चालवताना झोप लागली वगैरे नकोच ना ते टेन्शन. त्यापेक्षा तू रात्री राहा, सकाळी निवांत उठ, ब्रेकफास्ट कर, साईट व्हिजिट कर आणि मग ये. काय हरकत नाही. येस सर, नो प्रॉब्लेम. चला चला कंटिन्यू. सर चहा. हो मॅडम चहा.
सर एक्सक्यूज मी. ऑफकोर्स. हा मनू, तर तुला 100 वर्ष आयुष्य. तुझीच आठवण काढत होतो. आता इथे पनीरचं स्टार्टर आलं होतं, मला तुझीच आठवण आली. तुला खूप आवडतं ना पनीर. हे आणि तुझी तब्येत बरी आहे का? हा म्हणू काय ग, एवढ्या रात्री तू जागी कशी काय? झोप ना. आणि तू कधी येणार आहेस? अगं आता मी ते काम करायला आलोय ना. माहितीये मला, पण तू कधी येणार आहेस? मला कसं तरी होतंय तुझ्याशिवाय. म्हणू अगं मी येतोच आहे. हा तू काळजी करू नकोस. आणि मला समर सरांबरोबर नाही जायचंय. मनू काही सिरियस घडलंय का? म्हणजे मला जाणवतंय. मेघा आलीने आपलं बोलणं राहिलं. सांग ना काय झालंय. सांग ना काय झालंय. हे विचार म्हणजे काय लगेच विचारशील का तू? आम्हाला महत्वाची मीटिंग आहे, आधी आम्हाला जेवू दे. काय सांगू आणि तुला, हे प्रकरण खरंच खूप सिरियस आहे. अनिकेतराव, काय तुम्ही आम्हाला तुमचा पाहुणचारच करू देत नाही? समर साहेब बोललेत मला, तुम्ही त्यांचे एकदम खास. उजवा हात आहेत. चलो फिर मिलाओ हाथ, चलो मेरे साथ. वाईफचा कॉल आहे, आलोच. वहिनी नमस्ते, नंतर बोला. हा सर आलोच. या. मनू या क्लायंटला थोडी जास्त झाली, मी करतो तुला. हा आणि ऐक ना, हॅलो आणि हॅलो. सगळे होप संपलेत देवा, म्हणून तुझ्याकडे आले. जगात जेव्हा जेव्हा कुठे जायचं माहिती नसतं ना, तेव्हा तेव्हा पावलं आपसूक तुझ्या दिशेने येतात. आणि तुझ्याशी बोलून झालं की बरोबर मार्ग सापडतो. काहीही कर, पण मला समरच्या तावडीतून वाचव. हा मला एकटीला बरोबर घेऊन जायचं म्हणतो, याचा अर्थ सरळ आहे. मला काय करू काही कळत नाहीये. तू तर द्रौपदीची सुद्धा लाज राखलीयस. इतकी वर्ष झाली, पण वस्त्रहरण आजही होतच असतं. तू काहीतरी चमत्कार कर, मला मदत कर. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे.